proud. I am happy to see the hall is full with students of Law College, Anjola Engineering College. Now I welcome respected guests to guide our students. Please, sir. Thank you so much, sir. Hello everyone. Thank you for having me. Myself Manoj Somkar, Assistant Professor of Patents and Defense, Patent Office, Mumbai. Today we are going to talk on a very important topic, that is intellectual property rights. Today, you all know that today's economy is a knowledge-driven economy. And तुम्हाला सगळ्यांना मराठी कळतं की हिंदी कळतं? मराठी सगळ्यांना चालेल ना? इंग्लिश किंवा हिंदी? So today's economy is knowledge-driven economy, and you know a number of business are developed on a simple idea. Just like you can see, Flipkart business is there, which is developed on a single idea that app is developed, and on that app one seller and that buyer is integrated on that connected on that app, and because of this app most of the existing businesses are म्हणजे त्यामुळे असं झालेलं आहे की खूप सारे बिझनेसेस त्यांचं जे एक्झिस्टिंग बिझनेस होते, ट्रॅडिशनल बिझनेसेस, त्यांचा बिझनेस कमी झालेला आहे. आणि त्यामुळे आजच्या ज्या म्हणजे आजच्या ज्या सिच्युएशनमध्ये आपलं जे कुठलंही आयडिया असलं ते आपल्याला प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर त्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत. सर नेक्स्ट. त्यासाठी मी एक एक्सरसाइज डेव्हलप केलेली आहे की तुम्ही डेली रोज वेगवेगळ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जे असतात त्याला तुम्ही एक्सपोज होत असतात. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला थोडं ब्रशअप करतो मी तुमच्या नॉलेजला. तुम्ही बघू शकता एक इथे ब्रँड दिलेला आहे. तुम्ही सांगू शकता हा कुठला ब्रँड आहे? हां, मर्सिडीज ब्रँड एक व्हेरी फेमस ब्रँड आहे. ते हाय परफॉर्मन्स ऑटोमोबाईल्स वगैरे डेव्हलप करण्यासाठी केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं यांनी एक आपलं रेप्युटेशन डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट लाईन. नेक्स्ट. हां, तुम्ही सांगू शकता हे काय आहे? हां, ॲपलची M1 चिप आहे. ही रिसेंटली इंट्रोड्यूस केलेली आहे ॲपलने. ठीक आहे. नेक्स्ट वन. M2 M3. हां, तुम्ही सांगू शकता हे काय आहे? हे महाराष्ट्रातला फर्स्ट म्हणजे GI दिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी काय म्हणतात त्याला महाराष्ट्रातला फर्स्ट GI रजिस्टर झालेला आहे. ठीक आहे. तर ही पण एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट वन. हां, हापूस हा पण एक GI टॅग आहे. ठीक आहे. आणि याला पण एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट. तर आता आपण बघितलं वेगवेगळ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहे आणि वेगवेगळ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यांना कसं प्रोटेक्ट केलं जाते आणि काय त्यांचे सिग्निफिकन्स आहेत ते आपण बघूया. तर सर्वात आधी बघूया आपण प्रॉपर्टी. जर आपण डिक्शनरी मिनिंग बघितलं कुठल्याही प्रॉपर्टीचा तर पर्सन ऑर कंपनी हॅविंग लिगल टायटल ओव्हर इट, म्हणजे ज्याच्यावर तुमचा कायदेशीर हक्क असेल त्याला प्रॉपर्टी म्हटलं जातं. आणि प्रॉपर्टी या दोन प्रकारे असतात. एक टँजेबल प्रॉपर्टी असतात आणि दुसरी असते इंटँजेबल प्रॉपर्टी. टँजेबल प्रॉपर्टीमध्ये असतात इमोवेबल प्रॉपर्टी लाईक लँड आणि बिल्डिंग, आणि दुसऱ्या प्रकारची टँजेबल प्रॉपर्टी असते मुव्हेबल, दॅट इज कार अँड फर्निचर. ठीक आहे. आणि सेकंड टाईप ऑफ प्रॉपर्टी इज इंटँजेबल प्रॉपर्टी, आणि त्यात येतात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. म्हणजे ही प्रॉपर्टी जी असते ती फिजिकल एक्झिस्टन्स नसते तिला, पण त्याला कमर्शियल व्हॅल्यू असते. त्याच्यामुळं आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी एक इंटँजिबल प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट. आता बघूया आपण कुठली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते त्याची काय काय म्हणजे कॅरेक्टरिस्टिक असतात. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज क्रिएशन ऑफ ह्युमन माइंड्स, म्हणजे जी प्रॉपर्टी असते ती तुमच्या ह्युमन माइंडच्या ॲप्लिकेशनमुळे तयार झालेली असते. ठीक आहे.
दुसरी क्रायटेरिया असते इट इज इंटँजिबल इन नेचर, म्हणजे त्याला फिजिकल एक्झिस्टन्स नसतो पण त्याला कमर्शियल व्हॅल्यू असते. थर्ड वन इज एक्सक्लुझिव्ह राईट्स गिवन बाय द स्टॅच्यू, म्हणजे जे जे जी पण तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते तिला आपल्या लॉने प्रॉपर राईट्स प्रोव्हाइड केलेले असतात जर तुम्ही तिला रजिस्टर्ड केलेलं असेल. नेक्स्ट वन इज अटेंडेड विथ लिमिटेशन अँड एक्सपेक्टेशन, म्हणजे तुमची जी प्रॉपर्टी तुम्ही रजिस्टर केलेली असेल तर ही सरसकट तुम्हाला सगळेच म्हणजे काहीतरी लिमिटेशन असतात, म्हणजे काही टाईम लिमिटेशन असतील किंवा मग काही प्रॉपर्टी जे तुम्ही त्याला काही प्रॉपर्टीला तुम्ही जसं मेथड ऑफ ट्रीटमेंट असते ती प्रॉपर्टी म्हणजे तिला तुम्ही पेटंट नाही करू शकत. कारण काय असते मेथड ऑफ ट्रीटमेंट जर तुम्ही क्लेम केला तर मग जे जनरल पब्लिक असतात त्यांना हिंड्रन्स येतो त्यांना ट्रीटमेंट करायला, त्यामुळे काही लिमिटेशन असतात. ठीक आहे. नेक्स्ट वन इज टेरिटोरियल इन नेचर, जी पण तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तुम्ही रजिस्टर्ड करता ती फक्त एका कंट्रीपुरती असते. कारण तुम्ही कुठेही जर तुमचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रजिस्टर्ड केलं, म्हणजे समजा तुम्ही तुमचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडियामध्ये रजिस्टर्ड केलं आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं जर प्रोडक्ट बाहेर चायनामध्ये किंवा मग युरोपमध्ये करायचं असेल, सेल करायचं असेल किंवा मग तुम्हाला तिथे प्रोटेक्शन पाहिजे असेल तुमच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीबद्दल, तर तुम्हाला चायनामध्ये आणि युरोपियन कंट्रीजमध्ये तिथे तुम्हाला वेगळं रजिस्टर्ड करावं लागेल तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. त्यामुळे असं म्हटलं जातं की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज टेरिटोरियल इन नेचर. नेक्स्ट वन इज टाईम बाउंड, म्हणजे आता आपण बघू की जे पण तुमचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज राहतील त्याला एक टाईम लिमिटेशन्स असतात. आता बघूया आपण जे IP ऑफिसेस आहेत इंडियामध्ये ते त्यांचं ऑर्गनायझेशन कसं आहे. आता बघूया आपण पेटंट ऑफिस आहे आपले आता त्यात असतात नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता, इथे आपले 4 पेटंट ऑफिसेस आहेत. ट्रेडमार्क ऑफिस पण आपले 4 मेट्रोमध्ये आहे आणि अहमदाबादला एक आणखी म्हणजे 5 एक ॲडिशनल सेंटर दिलेलं आहे. डिझाईन विंग आहे आपला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा कोलकाताला हेड ऑफिस, आणि जिओग्राफिकल इंडिकेशन जे असते त्याचा हेड ऑफिस आहे चेन्नईला, आणि कॉपीराईट हेड ऑफिस आहे दिल्लीला. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर IC लेआउट डिझाईन अँड रजिस्ट्री याचं ऑफिस आहे न्यू दिल्लीला, आणि आपलं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रिलेटेड ट्रेनिंग सेंटर आहे नागपूरला ज्याला म्हणतात राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट. नंतर आहे ॲपिलेट बोर्ड्स. ॲक्च्युली हे ॲपिलेट बोर्ड्स जे पण आपलं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज वगैरे होते त्याचे काही डिस्प्यूट्स होते त्याला सेटल करायला ॲपिलेट बोर्ड होते, पण रिसेंटली ॲपिलेट बोर्ड्स म्हणजे स्ट्राईक डाऊन केलेले आहे. ठीक आहे, ते होतं चेन्नईला. आणि नंतर शेवटचं आहे CPAP म्हणजे सेंट्रल फॉर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रोटेक्शन अँड मॅनेजमेंट, हे होतं याची हेड ऑफिस होता नवी दिल्लीला. नेक्स्ट आता आपण बघितलेलं आहे वेगवेगळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, जसं पेटंट आहे, डिझाईन्स आहे, ट्रेडमार्क्स आहे, कॉपीराईट आहे, GI आहे आणि सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट लेआउट डिझाईन. तर या प्रकारचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहेत. आणि याच्यापेक्षाही आणखी आहेत. एक आहे यात येतं आपलं प्लांट प्रोटेक्शन आणि व्हेरायटी प्रोटेक्शन, ते आहेत आपलं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या अंडर, तर ते आपण यामध्ये कव्हर नाही करणार. ठीक आहे, तर आपण आधी बघूया पेटंटबद्दल. तर पेटंट काय असते? पेटंट असते एक एक्सक्लुझिव्ह राईट दिलं जातं तुम्हाला. तर कशाबद्दल असतं? जे तुमचं इन्व्हेन्शन असते ते तुम्ही पब्लिकला डिस्क्लोज करता बाय वे ऑफ पेटंट ऑफिस. म्हणजे जर तुम्ही तुमचं इन्व्हेन्शन पब्लिकला डिस्क्लोज केलं त्याबद्दल तुम्हाला गव्हर्नमेंट एक म्हणजे एक्सक्लुझिव्ह राईट देतात. ते एक्सक्लुझिव्ह राईट कसे असतात? तुम्ही तुमचं जे पेटंटेड इन्व्हेन्शन किंवा प्रोसेस असतात ते तुम्ही सेल करू शकता किंवा तुम्ही त्यांचं लायसन्सिंग करू शकता. अशा पद्धतीचे राईट्स तुम्हाला दिले जातात त्या म्हणजे पेटंट राईट्समध्ये. आणि पेटंट कशाला ग्रांट केलं जातं? एक तर प्रोडक्ट, जी पण तुमची आयडिया आहे ते एक तर कन्वर्ट केली पाहिजे एक तर प्रोडक्टमध्ये किंवा मग प्रोसेसमध्ये. आणि प्रोसेस कशी असली पाहिजे? एक तर नवीन पद्धत असली पाहिजे काहीतरी बनवायची किंवा नवीन प्रोडक्ट बनवायची. एखादा एक्झिस्टिंग सोल्युशन असलं, एखादा एक्झिस्टिंग प्रॉब्लेम असला त्याला तुम्ही काही सॉल्व्ह केलं तुमच्या पद्धतीने, त्याला जर करायचं असले
तर तुम्हाला ते पेटंट हे करा, म्हणजे एकतर प्रोडक्टला मिळेल, एकतर प्रोसेसला मिळेल. आणि हे जे आपला पेटंट राईट्स आहे त्यामुळे तुम्हाला कसं आहे मोनोपोली मिळते 20 वर्षांकरता. ठीक आहे. नेक्स्ट. आणि पेटंटेबिलिटीचे आधीच सांगितलं तसं एक आधीचे क्रायटेरिया आहे जे तुम्हाला जर तुम्हाला कम्प्लीट डिस्क्लोजर टू द पब्लिक, म्हणजे गव्हर्नमेंटला तुम्ही कम्प्लीट डिस्क्लोजर दिला त्या बदल्यात तुम्हाला एक एक्सक्लुझिव्ह राईट मिळतात. ती एक प्रायर कंडिशन आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कंडिशन आहे. नोव्हेल्टी म्हणजे कसं असलं पाहिजे, जे तुमचं इन्व्हेन्शन असेल ते एकतर पब्लिकला आधीपासून माहीत नसलं पाहिजे किंवा प्रायर आर्टमध्ये नसलं पाहिजे. म्हणजे कोणी कुठलं डॉक्युमेंटमध्ये पब्लिश नसलं पाहिजे किंवा मग पब्लिक ते यूज नसतं, म्हणजे पब्लिकली यूज नसला आहे. नेक्स्ट म्हणजे इन्व्हेंटिव्ह स्टेपमध्ये आता आहे की एखादं एक्झिस्टिंग प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही त्याला सॉल्व्ह केलं. म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण, एखादी सायकल असली आणि जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं की सायकलला मला रात्री रस्त्यावरनं न्यायची आहे रात्री, आणि जर तुम्ही सांगितलं ठीक आहे बाबा त्याला एक टॉर्च लाव समोर आणि ती सायकल हे करून दे, म्हणजे तुम्ही काय केलं, म्हणजे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह केला आणि नोवल पद्धतीने सॉल्व्ह केला, पण ते काय इन्व्हेन्शन नव्हतं, त्याच्यात इन्व्हेंटिव्ह स्टेप नव्हती. कारण ते कसं कोणी एक टॉर्च म्हणजे लावला, एक सोर्स ऑफ लाईट लावला त्या सायकलला, तर कोणी पण ते ऑब्वियसली गोष्ट आहे, त्यामुळे ते एक इन्व्हेंटिव्ह स्टेप असलं पाहिजे तुमच्या इन्व्हेन्शन. नेक्स्ट वन इज इंडस्ट्रियल अप्लिकेशन, म्हणजे जे तुमचं इन्व्हेन्शन असलं, म्हणजे जे पण तुमचा प्रोडक्ट किंवा प्रोसेस असला ते एकतर इंडस्ट्रीमध्ये तयार करता आलं पाहिजे किंवा इंडस्ट्रीमध्ये त्या प्रोसेसचा यूज करता आला पाहिजे. ठीक आहे. तर या 3 क्रायटेरिया होत्या आपल्या पेटंट कशा पद्धतीने कुठल्या क्रायटेरियावर घेतलं जातं. नेक्स्ट. आता कोण कोण फाईल करू शकते पेटंट? मग पेटंट एक तर इन्व्हेंटर, जर तुम्ही इन्व्हेंटर असले तर तुम्ही फाईल करू शकता ॲज अ इन्व्हेंटर. ठीक आहे. असायनी म्हणजे जर तुम्ही इन्व्हेंटर असले पण तुमच्याकडं तुम्हाला ते पेटंट दुसऱ्याला विकून दिलं, म्हणजे पेटंट अप्लाय करायच्या रजिस्टर करायच्या आधी तुम्ही ते कुणाला विकलं, तर ते असाय ज्याला तुम्ही ते विकलं ते असायनी ते यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट वन इज लिगल रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे जर एखादा व्यक्ती असेल ती मरण पावली आणि त्यांचं पेटंट ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि ते ऑलरेडी फाईल केलेलं आहे आणि जर त्यांनी म्हटलं की ते मरण पावले आणि मी त्यांचा मुलगा वगैरे आहे, तर त्यांचे लिगल आहे ते फाईल करू शकतात, कंटिन्यू करू शकतात ते. आता ज्युरिस्डिक्शन ऑफ फायलिंग. आधी ही ऑनलाईन फायलिंग नव्हतं तेव्हा काय करावं लागत होतं, काय करावं लागत होतं, तुम्हाला जाऊन फिजिकली तिथे अप्लाय करून म्हणजे फाईल करावं लागत होतं. पण आता कसं आहे, आता तुम्ही कुठेही म्हणजे बसून, म्हणजे तुम्ही बारामती मध्ये बसूनही तुम्ही पेटंट फाईल करू शकता. तर पण आधी कसं होतं, एक ज्युरिस्डिक्शन दिलेली होती प्रत्येक ऑफिसला, एक म्हणजे ज्युरिस्डिक्शन. जसं आपलं महाराष्ट्र आहे, बारामती वगैरे आहे, ते आपलं मुंबई पेटंट ऑफिसमध्ये येईल. आमच्या याच्यात पेटंटमध्ये 4 डिव्हिजन केलेले होते. एक होतं मुंबई डिव्हिजन, चेन्नई डिव्हिजन, न्यू दिल्ली डिव्हिजन आणि कोलकाता डिव्हिजन. मुंबईमध्ये वेस्टर्न एरिया होता, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड. चेन्नईमध्ये होता साऊथ रिजन आणि न्यू दिल्लीमध्ये नॉर्थ रिजन होता आणि कोलकातामध्ये रेस्ट ऑफ इंडिया, म्हणजे जे वाचलेले आहेत आणि ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया, ते आपलं कव्हर करत होतं कोलकाता पेटंट ऑफिस. नेक्स्ट. आता बघा, तुम्ही पेटंट फायलिंग करताना फायलिंग ऑफ पेटंट अप्लिकेशन आयदर यू कॅन गो फॉर इलेक्ट्रॉनिक फायलिंग डायरेक्टली, आणि हे म्हणजे जुलै 2007 पासून सुरू आहे आमचं. आणि फिजिकल फायलिंग तुम्हाला त्या जे तुमचा टेरिटोरियल रिजन असेल, जसं तुमचं आता आपलं बारामती आपलं मुंबई पेटंट ऑफिसच्या डिव्हिजनमध्ये, तर तुम्हाला फिजिकल फायलिंग तिथे मुंबई पेटंट ऑफिसला जाऊन करावं लागेल. नाहीतर मग ऑनलाईन तुम्ही कुठल्या याच्यात फायलिंग. नेक्स्ट. हे आपलं ऑनलाईन फायलिंग करता कॉम्प्रिहेन्सिव्ह ई फायलिंग पोर्टल आहे. तिथे जर तुम्ही क्लिक केला त्याच्यानंतर तुम्ही फायलिंग कसं करता ते सगळं माहीत पडेल. तिथे तुमचा हेल्प फाईल पण दिलेली आहे, तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम आला तुम्ही हेल्पलाईनला करू शकता किंवा मग कम्युनिकेट करू शकता. पेटंट सेल आहे आमच्या इकडं मुंबई पेटंट ऑफिसला, ते तुम्हाला गाईड करेल. नेक्स्ट. आता काय रिक्वायरमेंट असतात तुम्ही पेटंट फाईल करायला घेतलं तर? काही फॉर्मल रिक्वायरमेंट असतात, काही टेक्निकल रिक्वायरमेंट असतात. फॉर्मल रिक्वायरमेंटमध्ये असतो फॉर्म 1 असतो, म्हणजे तो एक ॲप्लिकेशन फॉर्म असतो. फॉर्म 2 असतो एक प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन आणि कम्प्लीट स्पेसिफिकेशन. आता प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन म्हणजे असं असते, जर तुम्हाला तुम्ही एखाद्या पेटंट प्रोजेक्टवर काम करता आणि तुम्हाला वाटलं की आमचं
जी प्रायोरिटी डेट हे केले म्हणजे बुक केलेली पाहिजे. त्यावेळी तुम्ही काय करता, तुमचं काम एखाद्या पेटंट ॲप्लिकेशनवर चालू असताना, पेटंट प्रोसेसवर चालू असतानाच तुम्ही फाईल करता. हे केव्हा पॉसिबल होतं, जेव्हा तुम्ही एकदम क्राऊडेड रिसर्च एरियामध्ये काम करता. जसं आजकाल ई बाईक्स वगैरे आहे किंवा बॅटरी रिलेटेड आहे किंवा जिथं सगळ्यात जास्त काम सुरू आहे तिथे तुम्हाला वाटतं की जर तुम्ही आज फाईल नाही केलं तर कुणीतरी दुसरा येऊन ती तुमची डेट बुक करेल. जसं एक आपलं टेलिफोनच्या ह्याच्यात झालं होतं. टेलिफोनची जी इन्व्हेन्शन झाली होती त्या दोन व्यक्तींनी एक अल्टरनेट डेला केलं होतं. अलेक्झांडर ग्राहम बेलने काय एक दिवस नंतर केलं असतं तर ते पुन्हा दुसऱ्याच्या नावाने झालं असतं. तर ते अवॉइड करायसाठी प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन फाईल करता येईल. किंवा मग जर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमचं इन्व्हेन्शन कंप्लीट केलेलं आहे आणि ते तुम्ही आता फाईल करू शकता तर तुम्ही डायरेक्ट कंप्लीट स्पेसिफिकेशन फाईल करू शकता. पण जर तुम्ही प्रोव्हिजनल फाईल करत असाल तर तुम्हाला 1 वर्षाच्या आतमध्ये कंप्लीट फाईल करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट वन इज फॉर्म 3. म्हणजे जर पेटंट ॲप्लिकेशन इंडियामध्ये फाईल केलं आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दुसरीकडे पण फाईल केलं पाहिजे तर त्या केसमध्ये तुम्हाला डिटेल्स द्यावे लागतात की तुम्ही इंडिया व्यतिरिक्त कुठं फाईल केलेलं आहे. नेक्स्ट वन इज फॉर्म 18, दॅट इज रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही जर पेटंट ॲप्लिकेशन फाईल केलं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला वाटलं की पेटंट एक्झामिनेशन 1 वर्षाच्या आतमध्ये झालं पाहिजे म्हणून, तर त्याकरता तुम्हाला फॉर्म 18 रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन फाईल करावं लागेल. जर तुम्ही हा फॉर्म फाईल नाही केला तर तुमचं पेटंट ॲप्लिकेशन एक्झामाइन केलं जाणार नाही. नेक्स्ट वन इज फॉर्म 5. फॉर्म 5 याबद्दल असते जर तुम्ही डिक्लेरेशन ऑफ इन्व्हेंटरशिप म्हणजे कोण इन्व्हेंटर आहे कारण काय होतं कधी प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन फाईल केलं आणि तुम्ही सांगितलं आमच्या पेटंट ॲप्लिकेशनमध्ये फक्त 3 लोक आहेत. मग काय होतं कधी कंप्लीट स्पेसिफिकेशन करताना मग एखादा इन्व्हेंटर ॲड होतो. म्हणजे ते जे तुमचं आपले पेटंट ॲप्लिकेशन फाईल करताना ॲडिशन ऑफ इन्व्हेंटर होतं आणि ते कन्फर्म करायसाठी तुम्हाला एक फॉर्म 5 भरावं लागते कंप्लीट स्पेसिफिकेशन फाईल करताना. ठीक आहे. त्यानंतर होतो फॉर्म 9. जेव्हा तुमचं पेटंट ॲप्लिकेशन तुम्ही फाईल करता तुम्हाला एक पेटंट ॲप्लिकेशन नंबर वगैरे जनरेट होतो. त्या केसमध्ये मग तुम्हाला रिक्वेस्ट फॉर अर्ली पब्लिकेशन करावं लागतं. म्हणजे तुमचं पेटंट ॲप्लिकेशन पब्लिश होतं आणि जर तुम्हाला तुमच्या पेटंट ॲप्लिकेशनबद्दल कुणाला काही म्हणजे प्रॉब्लेम असतील मग ते अपोजिशन वगैरे फाईल करू शकतात पब्लिकेशन नंतर. ठीक आहे. तर पब्लिकेशन करता फॉर्म 9 फाईल करावं लागतं. नंतर तुम्हाला फॉर्म 26 म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी फाईल करावं लागते. जर तुम्ही पेटंट एजंट किंवा थर्ड पार्टीला दिलं असेल म्हणजे तुमचं पेटंट ॲप्लिकेशन कुणी एजंट फाईल करून घेत असेल तर त्या कंडिशनमध्ये तो ॲप्लिकंटला किंवा इन्व्हेंटरला एक फॉर्म 26 फाईल करून द्यावा लागतो. आणि प्रूफ ऑफ राईट जर पेटंट ॲप्लिकेशन इन्व्हेंटर फाईल न करता एक ॲप्लिकंट फाईल करत असेल म्हणजे थर्ड पार्टी असाईनी जर फाईल करत असेल त्या केसमध्ये प्रूफ ऑफ असाइनमेंट तुम्हाला फाईल करावं लागतं. नेक्स्ट वन हा बघा आपला फॉर्म 1 म्हणजे पेटंट फाईल करताना काय रिक्वायरमेंट लागतात ते द्या. जसं टाईप ऑफ ॲप्लिकेशन जर तुमचं पेटंट ॲप्लिकेशन ऑर्डिनरी ॲप्लिकेशन म्हणजे इंडियामध्ये जनरेट झालं असेल किंवा मग डिव्हिजनल असेल म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग पेटंट असेल त्याच्यात मग एक ॲडिशनल पेटंट केलं असेल किंवा मग PCT ॲप्लिकेशन म्हणजे जी आपला तुम्ही ऑलरेडी इंटरनॅशनल ऑफिसमध्ये फाईल केलं असेल मग तुम्हाला ते इंडियामध्ये फाईल करायचं असेल तर मग ते PCT रूट थ्रू फाईल होतं. नेक्स्ट म्हणजे तुम्हाला आपल्या इन्व्हेंटरचं नाव ॲप्लिकंटचं नाव या सगळ्या डिटेल्स द्याव्या लागतात. नेक्स्ट हा आहे आपला टेक्निकल फॉर्म 2. त्यात तुम्हाला टायटल ऑफ इन्व्हेन्शन म्हणजे तुमचं इन्व्हेन्शन कशाबद्दल आहे काय आहे आणि त्याच्यानंतर ॲप्लिकंट कोण आहे. मग त्यानंतर तुम्हाला तुमचं प्रिएम्बल ऑफ डिस्क्रिप्शन म्हणजे काय आहे तुमचं म्हणजे स्पेसिफिकेशन काय आहे कशाबद्दल आहे. मग ते प्रोव्हिजनल आहे की कंप्लीट आहे. ठीक आहे. ते म्हणजे डिक्लेअर करावं लागते. मग कंप्लीट डिस्क्लोजर म्हणजे डिस्क्रिप्शन 4th पॅरा म्हणजे कंप्लीट डिस्क्लोजर म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन काय आहे कशाबद्दल काय तुम्ही इन्व्हेन्शन केलेलं आहे ते आहे. मग त्यानंतर क्लेम काय असतात म्हणजे टेक्निकल बाउंड्री असतात. म्हणजे ते म्हणजे कधी तुमचा पेटंट जर इव्हॅल्युएट करायचं असलं जर तुमचं म्हणजे काही इन्फ्रिजमेंट वगैरे होत नाही का त्याबद्दल तर ते फक्त क्लेममध्ये हे केलं जातं. ठीक आहे. तर ते क्लेम असतात आणि त्यानंतर डेट अँड सिग्नेचर आणि मग ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे 150 वर्ड्समध्ये तुम्हाला तुमचं इन्व्हेन्शन एक शॉर्ट ह्याच्यात डिस्क्राईब करावं लागतं. नेक्स्ट हा आहे फॉर्म 3 म्हणजे स्टेटमेंट ऑफ अंडरटेकिंग म्हणजे जर तुम्ही बाहेर फाईल वगैरे केलं असलं त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉर्म 3 मध्ये द्यावी. नेक्स्ट वन
नेक्स्ट फॉर्म 5 म्हणजे डिक्लेरेशन ऑफ इन्व्हेंटेशन, म्हणजे तुम्ही इन्व्हेंटर ॲड केलं किंवा म्हणजे कमी केलं ते फायनली कम्प्लीट स्पेसिफिकेशन फाईल करताना द्यावं लागतं. नेक्स्ट आता आपल्याला फायलिंग फीस वगैरे काय आहे. जर तुमचं नॅचरल आधी आपण बघूया नॅचरल पर्सन किंवा स्टार्टअप असणार किंवा स्मॉल एंटिटी किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असणार त्याला किती फीस लागतात. तर फॉर्म 1ची फीस आहे 1600 रुपये, ठीक आहे. आणि फॉर्म 2 म्हणजे जो जर तुमचे कम्प्लीट स्पेसिफिकेशन 30 पेजेस असतील आणि क्लेम 10 असतील तर तुमचे 1600 मध्ये तुमचं होऊन जाईल, म्हणजे 1600 रुपये. जर ॲडिशनल असतील तर तुमचे ॲडिशनल पेज पर पेज फीस लागेल, ॲडिशनल पर क्लेम फीस लागेल. नंतर फॉर्म 3 साठी काही फीस नसते एक्स्ट्रा, फॉर्म 5 साठी काही फीस नसते, फॉर्म 18 साठी 4000 रुपये आहे. आणि म्हणजे जर टोटल बघितलं जर तुमचे स्पेसिफिकेशन 30 पेजेसमध्ये असेल आणि जर तुमचा क्लेम्स 10 पेजेसमध्ये असतील तर 1600 प्लस 4000 म्हणजे 5600 म्हणजे तुमचं पेटंट ॲप्लिकेशन फाईल होऊन जाईल. जर म्हणजे तुमचं नॅचरल पर्सन असेल, स्मॉल एंटिटी असेल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल किंवा स्टार्टअप असेल. नेक्स्ट म्हणजे अदर दॅन नॅचरल पर्सन म्हणजे कंपनीज वगैरे असतील त्यांना किती लागतील. तर त्यांची फॉर्मलची फीस आहे 8000 रुपये आणि 8000 मध्ये इन्क्लुडेड आहे 30 पेजेस अँड 10 क्लेम्स. जर 30 पेजेस पेक्षा जास्त असतील मग त्यांना ॲडिशनल पेज फीस वगैरे द्यावी लागेल. आणि फॉर्म 3 आणि फॉर्म 5 साठी कंपनीसाठी पण काही फीस नाही आहे. फॉर्म 18 साठी आहे 20,000 रुपये. जर 30 पेजेससाठी 10 क्लेम असतील तर 28,000 रुपयामध्ये कंपनीला पेटंट ॲप्लिकेशन फाईल करता येईल, ठीक आहे. आणि आता पेटंट ॲप्लिकेशनची प्रोसिक्युशन कसं होतं. जसं तुम्ही फायलिंग ऑफ पेटंट ॲप्लिकेशन केलं तर मग ते पब्लिकेशन आफ्टर 18 मंथ होते किंवा मग तुम्ही अर्ली पब्लिकेशन फॉर्म 9 भरून अर्ली पब्लिकेशन करू शकता, ठीक आहे. आणि पब्लिकेशन झाल्यानंतर जर कोणाला काही अपोजिशन करायचं असेल की माझ्याकडनं हे पेटंट ॲप्लिकेशन चोरून घेतलं गेलं किंवा ऑलरेडी आमचं पेटंट ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यात थोडंसं बदल वगैरे करून हे केलेलं आहे, जर तसं कुणाला करायचं असेल थर्ड पार्टी अपोजिशन फाईल करू शकते पब्लिकेशन नंतर. जर अपोजिशन नाही आलं तर तुमचा रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन तुम्ही फाईल करू शकता आणि रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन फाईल केल्यानंतर एक्झामिनर तुमचा पेटंट ॲप्लिकेशन इव्हॅल्युएट करेल, एक्झामाइन करेल. त्याच्यात तो फॉर्मल रिक्वायरमेंट बघेल आणि टेक्निकल रिक्वायरमेंट बघेल. फॉर्मल रिक्वायरमेंटमध्ये ते बघेल की त्यांनी फॉर्म 2 बरोबर भरला आहे की नाही, फॉर्म 1 बरोबर भरलेला आहे की नाही, प्रूफ ऑफ राईट दिलेला आहे की नाही, जर एजंट अपॉइंट केले असेल तर एजंटचे असाइनमेंट दिलेलं आहे की नाही, त्या सगळ्या गोष्टी बघेल. आणि टेक्निकलमध्ये बघेल की त्यांनी तुम्ही जे क्लेम केलेलं आहे ते तुम्ही ऑलरेडी डिस्क्लोज केलेलं आहे की नाही. आणि तो हे पण बघेल की जे तुमचं पेटंट ॲप्लिकेशन आहे ती ऑलरेडी कुठं डिस्क्लोज तर नाही, तर त्यासाठी तो एक्झामिन करेल. आणि त्याच्यानंतर ते एक्झामिन केल्यानंतर तुम्हाला एक एक्झामिनेशन रिपोर्ट इश्यू करेल, ठीक आहे. आणि एक्झामिनेशन रिपोर्ट इश्यू केल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये त्याला रिप्लाय करायचा आहे. म्हणजे काही पण तुम्हाला स्क्रुटनीमध्ये काही चुका किंवा म्हणजे त्रुटी आढळून आल्या त्या त्रुटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहे 6 महिन्याच्या आतमध्ये. त्या 6 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण केल्यानंतर मग तुम्हाला रिप्लाय फाईल करावा लागेल. रिप्लाय फाईल केल्यानंतर जर रिप्लाय तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी असला आणि फर्दर ऑब्जेक्शन नसले